नमस्कार महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने नव्हे तर भारत सरकारने केंद्रीय रेल मंत्रालयाने एक नवीन परिपत्रक जारी केलेला आहे आणि त्या परिपत्रकाचा फायदा सर्व दिव्यांगांना होणार आहे। काय आहे परिपत्रक जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की पहा। जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दिव्यांगांशी रिलेटेड ज्या काही बातम्या आहेत त्या आपण नेहमी या चॅनलवर प्रसारित करत असतो। चला तर वेळ न गमावता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजता जे आहे तर ते एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। केंद्रीय रेल विभागाने, म्हणजे जे रेल्वेचं विभाग आहे, रेल मंत्रालय आहे, तर त्यांच्याकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहे की यापुढे दिव्यांग लोकांना दिव्यांग डब्यामध्ये ट्रॅव्हल करताना, आता तुमच्यापैकी बरीच लोक दिव्यांग डब्यामध्ये ट्रॅव्हल करतात, कसं करतात तर ते सर्वांना माहिती आहे, असू द्या, पण दिव्यांग लोकांना यापुढे दिव्यांग डब्यात ट्रॅव्हल करताना UDID कार्ड हे ग्राह्य धरल्या जाईल। ठीक आहे, जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तुम्ही दिव्यांग डब्यामध्ये SLRD जो डबा असतो त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकणार आहात। ठीक आहे, त्यानंतर बाकीचे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। यामध्ये ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला 75% सूटमध्ये, म्हणजे एखाद्या गावचं जर तिकीट असेल मुंबई पुणे, जर 25 रुपये तिकीट असेल तर तुम्हाला ते 5 रुपयामध्ये किंवा 7 रुपयामध्ये तिकीट मिळायला पाहिजे, कमीत कमी 10 रुपयामध्ये ते तिकीट मिळायला पाहिजे। ठीक आहे, जर 40 रुपये असेल तर ते तिकीट तुम्हाला 1/4च्या स्वरूपात, म्हणजे 10 रुपयामध्ये ते तिकीट मिळायला पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे ते तिकीट जे आहे तर तुम्ही आता UDID कार्डच्या मदतीने देखील तिकीट काढू शकणार आहात। पूर्ण तिकीट का तर अजिबात नाही, SLRD कोचसाठी तिकीट काढू शकणार आहात। त्या व्यतिरिक्त जर स्लीपर क्लास असतो त्यासाठी काय नियमावली आहेत ते आपण जाणून घेऊया। स्लीपर क्लासमध्ये जर तुम्हाला तिकीट काढायचे असेल तर तुम्हाला दिव्यांगांसाठी असणारे दिव्यांगजन रेल्वे कार्ड असणे अपेक्षित आहे। ठीक आहे, एक स्मार्ट कार्ड असतं जे तुमच्या पॅन कार्ड किंवा तुमच्या ATM कार्डसारखं असतं आणि त्यावरती तुमचा फोटो आणि विशिष्ट प्रकारचा ID, दिव्यांगत्वाचा प्रकार, जसं UDID आहे त्याचप्रमाणे असतं, त्याच आकाराचं असतं, तर ते तुम्हाला बनवणं गरजेचं आहे। आता ते कसं बनवतात, काय बनवतात याचा व्हिडिओ आपण याआधी टाकलेला आहे। मला वाटतं त्याचा प्रॅक्टिकल डेमो व्हिडिओ राहिलेला आहे, तर तो नक्कीच आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होईल, परंतु ते कसं बनवायचं, काय करायचं याची माहिती आपण याआधी टाकलेली आहे। ठीक आहे, आता त्याचबरोबर यामध्ये किती टक्के सूट मिळत असते, तर यामध्ये स्लीपर क्लासमध्ये देखील तुम्हाला 75% सूट मिळत असते। जर तुम्ही ऑनलाईन काढलं तर ते 70 ते 65% सूट होऊ शकेल, कारण ऑनलाईनमध्ये थोडेसे पैसे जास्त लागतात। जेव्हा तुम्ही रेल1 किंवा IRCTC ॲप्लिकेशनवरून रजिस्टर्ड करता आणि तिकीट काढता तेव्हा ते पैसे थोडेसे जास्त लागतात, कारण त्यामध्ये ऑनलाईन तिकीट चार्जेस असतात। त्यानंतर 3 टायरमध्ये जे आहे तर ते तिथे देखील तुम्हाला 75% सूट जी आहे तर ती मिळत असते। 500 रुपयाचं जर तिकीट असेल तर ते तुम्हाला 125 ते 130 रुपयामध्ये 3 टायरचं ACचं 3rd क्लास जे आहे तर त्यामध्ये 3 टायर जे आहे तर त्यामधलं तिकीट तुम्हाला मिळत असतं। त्यानंतर सेकंड AC म्हणजेच 2 टायरमध्ये तुम्हाला जे आहे तर ते 75%च सूट मिळते। त्यामध्ये देखील 75 ते 65%, काही गाड्यांमध्ये 65 आणि 60% देखील सूट आहे। तिथे तुम्हाला 35 ते 36% जे आहे तर ते किराया तुम्हाला द्यावा लागतो आणि इतर सूट तुम्हाला मिळत असते। ज्या सर्व फॅसिलिटीज आहेत तर त्या या दोन्ही AC क्लासमध्ये उपलब्ध आहेत, 3 टायर आणि 2 टायरमध्ये। फर्स्ट क्लासची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, फर्स्ट क्लासमधले नियम पुढीलप्रमाणे आहेत। जर नॉर्मल एक्सप्रेस असेल आणि त्यामध्ये फर्स्ट क्लास असेल, नॉर्मल एक्सप्रेसमध्ये फर्स्ट क्लास असेल तर
मात्र तुम्हाला जे आहे तर ते 50% सूट मिळत असते. आणि तीच जर राजधानी असेल, तेजस एक्सप्रेस असेल किंवा इतर ज्या महत्त्वाच्या गाड्या आहेत तर त्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट क्लास मिळवू इच्छिता तर मात्र तुम्हाला त्यामध्ये कुठलेही कन्सेशन मिळत नाही. इवन सेकंड आणि थर्ड ए सीमध्ये देखील राजधानी आणि इतर ज्या तेजस एक्सप्रेस आहेत त्यामध्ये तुम्हाला कन्सेशन मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या नॉर्मल मेल एक्सप्रेस आहे आणि त्यामध्ये फर्स्ट क्लास आहे तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच कन्सेशन मिळेल. परंतु राजधानी आणि तेजस ज्या गाड्या आहेत ह्या आहेत तर त्या गाड्यांना तुम्हाला ते रिझर्वेशन मिळणार नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही जर कुठे ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन करा. आणि सर्व दिव्यांगांनी हे कार्ड काढून घेणे गरजेचं आहे. कारण जिथे 3500 रुपयाचं तिकीट फर्स्ट क्लासला लागत असतं तिथे आपल्याला ते 1500 रुपयामध्ये मिळतं. त्यामुळे जर कोणी असा प्लॅन करत असेल कुठेही जायचा तर मात्र त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये जात असाल तर उत्तमच आहे. परंतु सेकंड आणि थर्ड ए सी सर्वात सही. म्हणजे जर दिव्यांगांना ट्रॅव्हल करायचं असेल तर थर्ड ए सीमध्ये तुम्ही आरामात ट्रॅव्हल करू शकता. जिथे लोकांना 1000 रुपयाचं चार्जेस लागतात तिथे तुम्हाला 200 ते 300 रुपयामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे तर ते होणे शक्य आहे. तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.